तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर. तर तुमचं आता ह्या व्हिडिओपासून आपण स्टार्ट करतोय स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज म्हणजे SQL, ज्यामध्ये आपण PostgreSQL पूर्ण शिकणार आहे. आणि आज त्याचा फर्स्ट डे. यामध्ये तुम्ही एक गोष्ट समजून घ्या की ही जी सिरीज आपली स्टार्ट होते ही तुम्हाला AIML असो किंवा पायथन फुल स्टॅक असो, या दोन्हींसाठी इम्पॉर्टंट आहे. भले आपला पूर्ण कोर्स जरी होत नसेल तरी पण मी ट्राय करणार आहे की जेवढे शक्य होईल तितके कोर्सेस मी इथं युट्यूबवर टाकण्याचा प्रयत्न करतोय. आलं ना? तर आज आपल्याला स्टार्ट करायचंय PostgreSQLचं पहिलं लेक्चर. म्हणजे आधी आपण हे समजून घेणार आहे की SQL साठी बेसिक टर्मिनॉलॉजी तुम्हाला कोणत्या कोणत्या माहित पाहिजे. ठीक आहे. तर काय माहिती तुम्हाला SQL बद्दल? काय माहिती आहे का? व्हॉट इज SQL? तुम्हाला असं कोणी विचारणार तर नाही, पण तरी मी विचारतोय. ठीक आहे. SQL म्हणजे काय असतं? कोणती लँग्वेज आहे? ठीक आहे. तर आपण एक एक लाईन बाय लाईन सगळ्या गोष्टी. आज आपला डे 01 आहे. डे 01 ज्यामध्ये आपण काय शिकतोय? इंट्रोडक्शन टू SQL. ठीक आहे. ठीक आहे. इंट्रोडक्शन टू SQL म्हणजे काय की ज्यामध्ये आपण जी डेटाबेस आहे, डेटाबेस आपल्याला जर व्यवस्थितपणे आपल्याला शिकायचंय, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये डेटा आहे तुमचा. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला SQL आहे. डेटा अनालिटिक्स घ्या, SQL आहे. तुम्ही डेटा सायन्स घ्या, SQL लागणार आहे. तुम्ही अजून काय म्हणता की AIML घ्या, त्याच्यात तुम्हाला डेटाबेस लागणार आहे. जावा फुल स्टॅक घ्या, तुम्हाला SQL लागणार आहे. सगळ्या गोष्टी SQL लागणार आहे. त्या कोर्सचं तुम्ही महत्त्व समजलंच असेल तुम्हाला की SQL काय. ठीक आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट व्हॉट इज SQL? हा क्वेश्चन जर तुम्हाला कोणी विचारला तर सांगता आला पाहिजे एक प्रोफेशनल वेने. व्हॉट इज SQL? ठीक आहे. थोडीशी इंक पॉइंटर कमी करून देतो त्याचा. ठीक आहे. व्हॉट इज SQL? काय माहिती तुम्हाला SQL बद्दल? SQL बद्दल सगळ्यात पहिली इन्फॉर्मेशन आहे स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज. Structure query language is a standard language used to create, store, retrieve आणि कशासाठी? अपडेट and delete data in database. जे तुम्ही CRUD ऑपरेशन म्हणता, क्रिएट, रिट्राईव्ह म्हणू शकता, रीड म्हणू शकता तुम्ही, U फॉर अपडेट अँड D फॉर डिलीट. ते CRUD ऑपरेशन करण्यासाठी आपण जी लँग्वेज यूज करतो त्यालाच काय म्हणतो आपण? स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज म्हणतो. ठीक आहे. कोणती लँग्वेज म्हणतो? स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज. SQL तुम्ही सिंपल वर्ड मध्ये असं म्हणू शकता. इन सिंपल वर्ड आपण काय म्हणू शकतो की SQL इज used to communicate with the database. तुम्हाला डेटाबेस सोबत जर कम्युनिकेट करायचं असेल त्यासाठी आपण काय करत असतो? याचा यूज करत असतो. ठीक आहे. तुम्ही स्मॉल फॉर्म मध्ये असं म्हणू शकता. ठीक आहे. आता ही जी पूर्ण SQL ची सिरीज आहे यामध्ये तुम्हाला पहिल्या डे पासून जर तुम्ही सिरियस राहिला तर तुम्हाला खूप जास्त प्रॉफिट हा होईल या सिरीज मधून. ठीक आहे. आणि जर तुम्ही पहिल्या डे पासूनच असं केलं, करू सर, बघू सर, बरोबर आहे का नाही, मग तुमचं बरोबर परफेक्ट कार्यक्रम होईल. ठीक आहे. तर थोडं SQL कडे लक्ष द्या. फुल फॉर्म ऑफ SQL तुम्ही म्हणू शकता. SQL चा फुल फॉर्म जर तुम्ही बघितला तिथे बघा, SQL चा फुल फॉर्म तुम्ही बघितला. ठीक आहे. काय आहे? स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज. ठीक आहे.
यामध्ये आपल्याला काय करायचंय की आता नेक्स्ट टर्म तुमचा येतो की स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज नंतर नेक्स्ट तुम्ही टर्मिनॉलॉजी जी शिकता की व्हॉट इज डेटाबेस. मी काय सांगितलं इथं की आपण काय करतो कम्युनिकेट विथ द डेटाबेस, पण ऍक्च्युअल मध्ये हा डेटाबेस आहे तरी काय हे पण समजणं गरजेचं आहे ना. ठीक आहे, हा क्वेश्चन जर तुम्हाला कोणी विचारला व्हॉट इज डेटाबेस, काय माहिती तुम्हाला डेटाबेस बद्दल, व्हॉट इज डेटा बेसिस, काय माहिती तुम्हाला डेटाबेसिस बद्दल, माहिती डेटाबेस म्हणजे काय, ऑर्गनाइज असं सांगितलं लगेच आठवतं काय. अ डेटाबेस is an organized collection of related data. ठीक आहे, त्यामध्ये काय होतं स्टुडंट डेटाबेसिस, स्टुडंट डेटाबेस एक्झाम्पल तो DBMS असतं ते डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. ठीक आहे, आणि ही काय होती तुमची डेटा हा स्टोअर होतो. आता तुम्हाला मी सांगतो काय याच्यामध्ये काय होतं की सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की टेबल हा दुसऱ्या कलरचा, कोणत्या कलरचा आहे आधी सिलेक्ट करू दे मला. ठीक आहे, तुम्हाला हे नोट्स मी प्रोव्हाइड करून देईल. ठीक आहे, तुम्ही ते लिहू नका फक्त माझ्या बघत राहा फक्त. ठीक आहे, ठीक आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट काय तुमचं रोल नंबर आहे. ठीक आहे, रोल नंबर आहे. दुसरं काय आहे तुमचं, जसं की तुम्ही अजून एक एक्झाम्पल घेतलं, एखादा नेम घेतलं. दुसरं काय अजून एखादा कोर्स तुम्ही घेतला, बरोबर आहे, बरोबर आहे ना. तुम्ही रोल नंबर मध्ये कोणता रोल नंबर घेऊ आता मी, जसं की माझा रोल नंबर 29 आहे, नाव काय माझं जयेश आहे, माझा कोर्स कोणता होता IT. 30 नंबर आहे, 30 नंबर काय काय नाव टाकू मी ओम, आणि त्याचा कोर्स कोणता होता कम्प्युटर. ठीक आहे, तर हा डेटा मला काय करायचं स्टोअर करून ठेवायचा, रोल नंबर नेम आणि कोर्स. हा डेटा काय हे जे कलेक्शन राहतं डेटाबेस इज अन ऑर्गनाइज कलेक्शन ऑफ द रिलेटेड डेटा. काय तुमचं एक ऑर्गनाइज कनेक्शन जे असतं त्यालाच आपण काय म्हणतो डेटाबेस असं म्हणू शकतो. दिस इन्फॉर्मेशन स्टोअर इन डेटाबेस, आणि ही जी इन्फॉर्मेशन आहे कुठे होते, दिस इन्फॉर्मेशन स्टोअर इन डेटाबेसेस. कुठं स्टोअर होतीये, स्टोअर इन डेटा बेस. डेटाबेस मध्ये काय होत असते स्टोअर तुमची होत असते. ठीक आहे, समजले तुम्हाला डेटाबेस काय असतो, मला असं वाटतं समजलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट आपण घेऊ ह्याच्यानंतर आहे व्हाय डू यू नीड SQL. कधी प्रश्न पडलाय का तुम्हाला SQL चीच का गरज पडली, बाकीचे लँग्वेज नसतं यूज करू शकलो असतो का आपण, बरोबर आहे की. व्हाय डू यू नीड SQL. ठीक आहे, एकच मिनिट. ठीक आहे, तर काय करायचं आपल्याला, वाय डू यू नीड SQL ची गरज का पडली, तर एक सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे की मॅनेजिंग लार्ज अमाउंट्स ऑफ काय डेटा मॅन्युअली. मला सांगा मोठ्या प्रमाणात असलेला डेटा तुम्हाला जर तुम्हाला सांगितलं की सर्च करा, काय करा, सर्च करा जाऊन डेटाबेस मध्ये, किंवा तुम्हाला हे सांगितलं की एवढे पहिले 5 रोज तुमचे सिलेक्ट झाले पाहिजे, किंवा तुम्हाला सांगितलं की फक्त ज्यांचा रोल नंबर ज्यांचा कोर्स IT हेच तुम्हाला सिलेक्ट करायचे, तुम्ही काय करत असता मॅन्युअली टिक मार्क करत बसले असता. पण डेटाबेस मध्ये ती गोष्ट कशी करशाल तुम्ही, एक क्वेरी रन करायची लगेच तुम्हाला डेटा हा मिळून जातो. तर हेच आहे त्याचं मॅन्युअली काय आहे इज डिफिकल्ट. SQL helps us work data efficiently. काय होतं डेटा एफिशियंटली तुम्हाला जर मॅनेज करायचं आहे तर त्यासाठी तुमचं काय यूज होतं, हे SQL तुमचं यूज होतं. तर मॅनेजिंग अ लार्ज अमाउंट ऑफ डेटा मॅन्युअली इज अ डिफिकल्ट, सो SQL हेल्प्स अस वर्क डेटा इफिशियंटली. काय करायचंय डेटा इफिशियंटली तुम्हाला मॅनेज करण्यासाठी आपण हा यूज करत असतो. ठीक आहे, पण प्रॉब्लेम विदाउट SQL
तुम्हाला असं विचारलं, तुम्हाला काय सांगितलं की प्रॉब्लेम तुम्हाला विंटरीमध्ये विचारलं जाऊ शकतं की विदाउट एसक्यूएल तुम्हाला काय काय प्रॉब्लेम आले ते सांगता आले पाहिजे तुम्हाला. जर नाही सांगता आले म्हणजे तुम्ही शिकलेच नाही. तुम्हाला जो शिकवणारा मास्टर आहे त्यांनी तुम्हाला सांगितलं नाही तर तुम्ही त्याचा ऍक्च्युअल मिनिंग नाही समजला, तुम्ही फक्त क्वेरीज रन करत बसले. बरोबर आहे की नाही? याच्यासाठीच पहिलं लेक्चर असतं की त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या बेसिक आधी क्लिअर झाला पाहिजे, तेव्हाच तुम्ही पुढे प्रोसीड करू शकता. ठीक आहे. तर प्रॉब्लेम विथ एसक्यूएल त्याच्यामध्ये काय डिफिकल्ट टू सर्च डेटा. काय झालं असतं विदाउट बघा विदाउट एसक्यूएल आहे. ठीक आहे. विदाउट एसक्यूएल मध्ये काय झालं असतं, सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे काय डिफिकल्ट टू सर्च डेटा आहे. एखादा डेटा तुम्हाला सापडायचा तर काय झालं असतं रे, डिफिकल्ट टू सर्च डेटा. मी आत्ताच उदाहरण दिलं तुम्हाला की तुमच्याकडे एक डेटाबेस आहे आणि तुम्हाला एक डेटा आहे, त्याच्यामध्ये कोर्सेस तुम्हाला सांगायचे. आयटीचे कोर्सेसवाले जेवढे स्टुडंट आहेत त्यांना बाहेर काढा फिल्टर करून. बरोबर आहे. तुम्ही काय करत बसला सर, अरे आयटी कुठे, पण ते ठीक आहे 50 स्टुडंट असते, 100 असते, ठीक आहे 1000 स्टुडंट असते, समजा 1,00,000 स्टुडंट असते, तुम्ही काय केलं असतं चेक करत बसले असते आणि किती मॅन्युअल एफर्ट्स गेले असते तुमचे, तरी कुठेतरी मिसमॅच केलंच असतं तुम्ही. बरोबर आहे की नाही? तर ही गोष्ट तुम्ही इथं म्हणजे की सर्च करायला तुम्हाला डिफिकल्ट झालं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे की डुप्लिकेट डेटा, की डेटाचं डुप्लिकेशन खूप असतं. ठीक आहे. डेटा डुप्लिकेट खूप झाला असतं तुमचा, मल्टिपल कॉपीज हे तयार झाले असते. अजून एक गोष्ट आहे की सिक्युरिटी लो असते. काय असते? सिक्युरिटी खूप कमी असते. आणि अजून एक गोष्ट म्हणजे की हार्ड टू मॅनेज लार्ज डेटा सेट. हार्ड टू मॅनेज लार्ज डेटा सेट. काय लार्ज डेटा सेट मॅनेज करणं इझी आहे का? नाही. तर इथं तुमचं ही गोष्ट प्रॉब्लेम विदाउट एसक्यूएल येऊ शकतं. पण बेनिफिट्स ऑफ एसक्यूएल हा क्वेश्चन पण विचारला तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. येईल का सांगता? काय करू शकतो सांगा मला, बेनिफिट्स ऑफ एसक्यूएल. बेनिफिट्स ऑफ एसक्यूएल सांगा बरं. एसक्यूएल चे बेनिफिट्स काय? फास्ट डेटा रिट्रायल. काय तुमचं? फास्ट डेटा रिट्रायल. ठीक आहे. नेक्स्ट काय तुमचं? बेटर सिक्युरिटी. काय तुमचं? बेटर सिक्युरिटी. अजून काय तुमचं? इझी डेटा मॅनेजमेंट. इझी डेटा मॅनेजमेंट. डेटाची मॅनेजमेंट कशी होती तुमची? इझिली तुम्ही डेटा मॅनेजमेंट करू शकता. अजून तुम्ही काय म्हणू शकता की डेटा इंटिग्रिटी, म्हणजे डेटामध्ये चेंज होतो का? नाही. तुम्ही जो ठेवलाय तोच राहील शेवटपर्यंत. तुमचं जेंडर मेल आहे तर मेलच राहील. बरोबर आहे. चेंज नाही होणार. आल्यानंतर तुमचा कोर्स आयटीच राहील, चेंज नाही होणार त्याच्यामध्ये. डेटा इंटिग्रिटी. आणि दुसरं म्हणजे हँडल्स लार्ज अमाऊंट ऑफ डेटा. हँडल्स लार्ज अमाऊंट ऑफ डेटा. तुम्ही खूप मोठ्या प्रमाणातला डेटा काय करू शकता, इझिली हँडल करू शकता. हे बेनिफिट्स येतात आपले एसक्यूएल मध्ये. कशामध्ये? एसक्यूएल मध्ये. ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? तर समजलं एसक्यूएल चे बेनिफिट्स काय. अजून काय काय शिकलो आपण? शिकलो की व्हाय डू यू नीड एसक्यूएल. त्याच्यानंतर डेटाबेसेस काय असतं आपले. नंतर आपण काय शिकलो की एसक्यूएल काय असतं. अजून एक टर्मिनॉलॉजी तुम्ही खूप जास्त ऐकलेली, कोणती माहिती आहे का तुम्हाला? कोणती? हा, डीबीएमएस. मग व्हॉट इज डीबीएमएस? हा क्वेश्चन आला पाहिजे ना तुम्हाला. व्हॉट इज अ डीबीएमएस? डेटाबेस डीबीएमएस म्हणजे काय? डीबीएमएस डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. ठीक आहे. डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम is a software used to create, manage and maintain a database databases. ठीक आहे. डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम इज अ सॉफ्टवेअर. हे काय सॉफ्टवेअर? इलेक्ट्रॉनिक्स तू बोलली ना, हे असं सॉफ्टवेअर आहे की ज्याचा यूज करून आपण काय करू शकतो,
क्रिएट, मॅनेज अँड मेंटेन डेटाबेस. जे तुमचा डेटाबेस आहे, ऑर्गनाइज कलेक्शन ऑफ द डेटा, त्याला मेंटेन करणं, त्याला काय करून ठेवणं, स्टोअर करून ठेवणं, हे काम कोणाचं असतं? तुमच्या या डीबीएमएसचं असतं. समजलं का डीबीएमएस आणि याच्यामधला फरक समजला? ठीक आहे. त्यानंतर येतं तुमचं की कोणते कोणते डीबीएमएस आहे, एक्झाम्पल सांगा मला. एक्झाम्पल्स ऑफ डीबीएमएस. कोणतं आहे? गेले ना इथंच सगळं चुकले. पोस्ट ग्रे एसक्यूएल. ही काय नंतर तुम्हाला शिकवतं माय एसक्यूएल. आपण जे शिकणार आहे ते कोणतं आहे? पोस्ट ग्रे एसक्यूएल आहे. माय एसक्यूएल पण असतो एक, माहितच असेल तुम्हाला, कॉलेजमध्ये तेच घेता मोस्टली. नंतर काय इंडस्ट्रीला ओरॅकल वापरते. बाकीचे मोस्ट ऑफ द कंपनीज कोणता वापरते? तुमचं पोस्ट ग्रे एसक्यूएलच यूज करते आणि माय एसक्यूएल यूज करते. नंतर काय तुमचं मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हर आणि अजून एक आहे एसक्यूलाइट. ठीक आहे. मेनली आपल्याला जे शिकायचं ते कोणतं आहे? पोस्ट ग्रे एसक्यूएल आहे. आता म्हणू नका सर पोस्ट ग्रे एसक्यूएल कावर शिकवता, अरे इंडस्ट्रीमध्ये हेच रिक्वायरमेंट आहे आता सगळ्यात जास्त. तुम्ही डेटा अनालिटिक्स करा, डेटा सायन्स करा, कोणत्या याच्यात करा, तुम्हाला पोस्ट ग्रे एसक्यूएल हे मस्ट आहे. ठीक आहे. इझी पण आहे, थोडंसं इन्स्टॉलेशन पण इझी आहे, टफ नाही जाणार तुम्हाला. माय एसक्यूएल वगैरे पण करू शकता, पण थोडंसं याच्यापेक्षा इझी पोस्ट ग्रे एसक्यूएल आहे. तर मी बेटर वे तुम्हाला सांगाल की पोस्ट ग्रे एसक्यूएलच करा. आले ना? मी पण पोस्ट ग्रे एसक्यूएलच शिकलोय. ऍक्च्युअली काय होतं म्हणजे की तुम्ही हे बघा की ऍक्च्युअल मध्ये काय होतं की सगळ्यात पहिलं तुमचा युजर येतो. कोण येतो? हा असतो तुमचा युजर. ठीक आहे. युजर असतो याच्यामध्ये. हा युजर काय करतो? तुमची एक डीबीएमएस. काय होतं तुमचं? डीबीएमएस डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. आणि इथं काय असतं तुमचं? डेटाबेस. काय असतं तुमचं? डेटाबेस तुमचा असतो. तुम्ही क्वेरी कुठे परफॉर्म करता रे? क्वेरी कुठे परफॉर्म करता? युजर ते पोस्ट ग्रे एसक्यूएल जे आपण उद्या इन्स्टॉल करणार आहे, सेटअप करणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काय करता? क्वेरी परफॉर्म करता. तर युजर इंटरेक्ट कोणासोबत करणार आहे? तुमच्या डेटाबेस सोबत करणार आहे. आणि डेटाबेस सोबत केल्यानंतर तो जो क्वेरी टाकतो त्या क्वेरीनुसार तो डेटा कुठून आणून देतो? या डेटाबेस म्हणून आणून देतो, जो इलेक्ट्रॉनिक वे मध्ये तुमचा स्टोअर झालाय. आणि कशामुळे स्टोअर झालाय? हा हे ऑर्गनाइज कलेक्शन आहे, बरोबर. हे कलेक्शन कोण तयार करायचं काम कोण करते? हा डेटाबेस करतो. युजरने जी क्वेरी टाकली त्या क्वेरीनुसार डेटाबेस म्हणून ती स्पेसिफिक गोष्ट आणून देणं हे काम आहे, बरोबर आहे की नाही? ती क्वेरी रन केली, त्या क्वेरीनुसार त्याला ती गोष्ट प्रोव्हाइड करणं. हे कशामुळे होतं? तुमचं डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीममुळे होतं. ठीक आहे. जसं डीबीएमएस तसंच एक अजून एक गोष्ट असते. कोणते? आरडीबीएमएस. कोणते? व्हॉट इज आरडीबीएमएस? हा क्वेश्चन. आरडीबीएमएस रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. ठीक आहे. रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम स्टोर डेटा इन द फॉर्म ऑफ tables and maintains relationship between them. काय करता? रिलेशनशिप बिटवीन देम. त्यांच्यामध्ये रिलेशनशिप जी पण असेल त्याला काय करायचं? आपल्याला मेंटेन करायचंय. त्यासाठी जी सिस्टीम असते त्यालाच आपण काय म्हणतो? डेटाला स्टोअर करणं. कशामध्ये? टेबलच्या फॉर्म मध्ये. आणि त्यांच्या त्या टेबल मधलं रिलेशनशिप मेंटेन करणं म्हणजे तुमचं काय असतं? आरडीबीएमएस म्हणजे रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. ठीक आहे. म्हणजे की जसं की तुम्ही बघा की एक स्टुडंट टेबल आहे तुमचा. ठीक आहे. इथं बघा स्टुडंट टेबल आहे तुमचं. स्टुडंट टेबल. ठीक आहे. हा तुमचा स्टुडंट टेबल आहे. आणि याच्यामध्ये काय तुमचं समजा आयडी आहे आणि नंतर काय तुमचा नेम आहे. आणि याच्यामध्ये काय तुमचा आयडी जसा 1 आहे आणि इथं काय तुमचा राहुल आहे. ठीक आहे. दुसरं काय तुमचं प्रिया आहे. ठीक आहे. राहुल आणि प्रिया आहे. हा तुमचा डेटा आहे. ठीक आहे. हा कोणत्या टेबलमध्ये तुमचा? हा टेबल आहे तुमचा. कोणता टेबल आहे? स्टुडंटचा टेबल आहे, बरोबर. आता मला काय करायचं? दुसरा एक टेबल आहे अजून एक, तो म्हणजे कोर्सचा टेबल आहे. कोणता टेबल आहे? कोर्सचा टेबल आहे. आणि याच्यामध्ये काय केलंय मी? कोर्स
कोर्सच्या टेबलमध्ये एक असतो तुमचा कोर्स आय डी, दुसरी गोष्ट काय असते तुमची कोर्सचं नेम. ठीक आहे, कोर्सचं नेम हे झालं तुमचं काय कोर्स आय डी आणि कोर्सचं नेम. नंतर 101 हा काय तुमचा कोर्सचं नेम काय तुमचं पायथॉन. ठीक आहे, आणि 102 काय आहे कोर्सचं नेम काय समजा SQL. तर इथं काय झालं की दिस टेबल कॅन बी कनेक्टेड युझिंग ए रिलेशनशिप. आता हे दोन टेबल मला कनेक्ट करायचे, जसं की हा कोर्स आय डी बरोबर आणि हा काय तुमचा 102. आता हे दोघं जणांना आपल्याला रिलेशनशिपनी कनेक्ट करायची, तर आपण कसे कनेक्ट करू शकतो. एक म्हणजे की असा रेफर देऊ शकतो आपण. काय रेफर देऊ शकतो की तुमचा हा जो आय डी आहे आय डी 1 आहे त्याचा रोल नंबर कोर्स आय डी काय 101 आहे आणि त्यांनी काय केलाय पायथॉनचा कोर्स परचेस केलाय. समजा 2 आय डी त्याचं नाव काय प्रिया आहे आणि त्याचा कोर्स आय डी काय 102 आहे आणि त्याने काय केलंय SQL केलंय. त्याच्यासाठी फॉरेन की प्रायमरी की ही जी रिलेशनशिप असते एका टेबलची रिलेशनशिप दुसऱ्या सोबत दाखवणं. ठीक आहे, त्याच्यासाठी आपण पुढे काही कन्सेप्ट शिकणार आहे, ते आता तुम्हाला नाही समजणार, पण येणाऱ्या कोर्सेसमध्ये आपण पूर्ण डिटेलमध्ये ती गोष्ट समजणार. ठीक आहे, समजलंय तुम्हाला. दिस टेबल कॅन बी कनेक्टेड, इथे लिहून पण देतो, दिस टेबल्स कॅन बी कनेक्टेड युझिंग रिलेशनशिप. ठीक आहे, रिलेशनशिप्सने आपण इथं दाखवू शकतो. आता तुम्हाला हे सांगतो, हे तुम्ही जेव्हा वाचशाल ना कंटिन्युअसली त्याच्यासाठी बेस्ट आहे, लिहून दिलेलं बेटर त्याच्यामुळे असतं. नंतर काय होऊन जातं की आपण जेव्हा SQL परत रिव्हिजन करायला जातो आणि काय बोलले होते सर काय आठवत नाही, कन्सेप्ट काही समजत नाही, मग जेव्हा मी लिहून देतोय ना तर ती गोष्ट त्याच्यासाठीच देतोय की तुम्हाला समजत. नाही तर काय आहे की मी जर काही लिहिलंच नाही नुसतं मी डायरेक्ट क्वेरी रन करायला गेलो ना तुमच्या फक्त डोक्यावर ओढून जाईल सगळं. ठीक आहे, नंतर तुम्ही रिव्हिजन करायला गेले ना काहीच राहणार नाही कंटेंट तुमच्याकडे. ठीक आहे, हाऊ डू SQL वर्क हा क्वेश्चन तुम्हाला आला पाहिजे. बरोबर आहे, RDMS समजलं तुम्हाला की टेबलची रिलेशनशिप दाखवण्यासाठी कोणत्या रिलेशनशिप असतात फॉरेन की प्रायमरी की या सगळ्या मी पुढे शिकवणार आहे तुम्हाला. डबल अजून खूप साऱ्या की आहे आल्यानं आपल्याला त्या पुढे शिकायच्या, खूप सारे कन्स्ट्रेंट असतात. ऑलरेडी मी तुम्हाला शिकून बसलेलंच आहे पण तुम्हाला नसेल आठवत बऱ्याचशा गोष्टी. ठीक आहे, नाही झालं का माहिती आहे का, चांगली गोष्ट आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती राहते कॉलेजमध्ये त्यांनी केलेलं राहतं. हाऊ डज SQL वर्क हा क्वेश्चन तुम्हाला पडलाच पाहिजे की सर याने ऍक्च्युअल मध्ये होतं कसं आहे. तर सगळ्यात पहिले बघा हा तुमचा युजर येतो. कोण येतो युजर. हा युजर काय करतो तुमची SQL ची क्वेरी असते जसं की सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट. बरोबर आहे, SQL ची क्वेरी झाली, ही क्वेरी कशामध्ये जाते तुमची डेटाबेसेस आणि नंतर काय येतं तुमचं नंतर येतो रिझल्ट तुम्हाला मिळतो आणि परत तो युजरलाच मिळतो. रिझल्ट तुम्हाला मिळतो ना, बरोबर आहे ना, आणि तुम्हाला काय परत परत कोणाला मिळतो हा युजरलाच मिळतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुमचं काय होतं SQL क्वेरी होते, डेटाबेसमध्ये डेटा आणतो आणि तो रिझल्ट जो येतो तो तुम्हाला दाखवला जातो. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुमचं SQL हे वर्क करत असतं. एक्झाम्पल तुम्ही काय लिहिलं की मी इथं लिहिलं सिलेक्ट स्टार फ्रॉम, काय लिहिलं मी सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट. या सिलेक्टच्या क्वेरी आपण पुढे शिकणार आहे. त्या स्टुडंट्स केलं तर काय तुम्ही स्टुडंट मधला जो पण डेटा आलेला आहे तो सगळ्याच्या सगळा मला इथं काय एक टेबलच्या फॉर्म मध्ये तुम्हाला दिसेल. ठीक आहे, पण हा आधी कुठं असतो तुमचा डेटाबेस मध्ये जे तुम्ही इन्सर्ट केलेला डेटा राहतो तोच तुम्ही काय केलाय परत तुम्ही त्याला रीड केलेला. आधी तुम्हाला इन्सर्ट करावा लागतो तो डेटा, आला काहीच नसेल तर काय येईल तुमच्या EMT तुम्हाला मिळेल. आता मेन आहे की तुम्हाला आहे ना SQLच्या कमांड माहित पाहिजे. ठीक आहे, काय माहित पाहिजे टाइप्स ऑफ SQL कमांड्स. माहिती आहे तुम्हाला कोणत्या कमांड्स. असा क्वेश्चन विचारला तुम्हाला टाइप्स ऑफ SQL कमांड तर सांगता येईल का तुम्हाला, येईल का नाही येईल का सांगता माहिती आहे कोणत्या कोणत्या SQLच्या कमांड आहे. सगळ्यात पहिलं येतं DDL. कोणत्या असते आपल्या DDL म्हणजे काय डेटा डेफिनेशन लँग्वेज. डेटा डेफिनेशन लँग्वेज याच्यात कशासाठी मी घेतलं नाही तुम्ही बघू शकता. यूज टू डिफाइन अँड मॉडिफाय
मॉडिफाय डेटाबेस स्ट्रक्चर, डेटाबेसेस स्ट्रक्चर, की जे डेटाबेसेसचं स्ट्रक्चर मॉडिफाय करण्यासाठी यूज केलं जातं, जसं की तुम्ही बघू शकता कोणती, क्रिएट, दुसरी कोणती तुमची अल्टर, अल्टर, अजून कोणती यूज होते तुमची ड्रॉप, आणि एक यूज होते ट्रंकेट. यांचा मिनिंग येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण समजणार आहे. ड्रॉप काय असतो, अल्टर काय असतो, ट्रंकेट काय असतो, हे सगळं काय आपलं TRNUN, UN. ठीक आहे, आयफोन नका वाजू, त्यांना वाटलं की सरांचाच मोबाईल वाटलं. ठीक आहे, एन, ठीक आहे, ठीक आहे. ट्रंकेट, क्रिएट, ड्रॉप, अल्टर आणि ट्रंकेट या कमांड तुमच्या इथं असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर कोणते तुमचे DML म्हणजे काय, डेटा मॅन्युप्युलेशन लँग्वेज. दुसरं कोणतं आहे तुमचं डेटा मॅन्युप्युलेशन लँग्वेज. हे तुम्ही विसरले का? डेटा मॅन्युप्युलेशन लँग्वेज म्हणजे काय करू शकतो की आपण याच्यासाठी डेटा मॅन्युप्युलेशन कशासाठी यूज करतो, यूज टू मॅन्युप्युलेट डेटा इनसाइड ए टेबल, यूज टू मॅन्युप्युलेट डेटा इनसाइड कशामध्ये, टेबल्समध्ये. टेबल्स म्हणजे जर तुम्हाला डेटा चेंज करायचा असेल तिथं काय यूज करता तुम्ही, DML कमांड यूज करता. कोणत्या DML कमांड माहिती आहे का, इन्सर्ट, अपडेट आणि डिलीट. लिहून घ्या बघा, हे लक्षात नाही राहणार, तुम्हाला विचारतील हा क्वेश्चन. नाही घेतलंय मी, म्हणून तर आता सांगतो ना, लेक्चर कशासाठी घेतलंय परत मी. ठीक आहे, इन्सर्ट लिहि ना, मी नोट्स देणार आहे ना परत. ठीक आहे, डिलीट. ठीक आहे, इन्सर्ट, अपडेट आणि डिलीट. ठीक आहे, हे पूर्ण नोट्स मिळणार आहे तुम्हाला. ठीक आहे, DQL एक असते, डेटा क्वेरी लँग्वेज म्हणून. ही कोणती झाली, DML झाली. अजून एक असते आपली कोणती, थर्ड एक असते तुमची DQL म्हणजे काय, डेटा क्वेरी लँग्वेज. काय माहिती तुम्हाला डेटा क्वेरी लँग्वेज बद्दल, काही तर माहिती असेल, काय माहिती. ही कमांड पण तुम्हाला माहित असली पाहिजे बघा. तुम्हाला विचारली DQL म्हणजे काय, की यूज टू रिट्राय डेटा. कशासाठी यूज करतो आपण, यूज टू रिट्राईव्ह डेटा. डेटा रिट्रायल साठी म्हणजे काय असेल मला कोण सांगेल इथं, डेटा रिट्रायल साठी कोणती कमांड यूज करतो आपण, काय कोणती यूज करतो, सिलेक्ट कमांड आपण यूज करत होतो. आले ना, हे जर सांगता येत नसेल तर माझं शिकवण्याचा काहीतरी पार्ट मिस झालाय तुमच्या डोक्यामधून. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. तर डेटा कंट्रोल लँग्वेज पण असते एक, हे पण तुम्हाला सांगतो. 4 नंबरला DCL म्हणून पण असते एक, DCL, डेटा कंट्रोल लँग्वेज. ठीक आहे, डेटा कंट्रोल लँग्वेज मध्ये तुम्ही जर बघितलं तर DCL मध्ये येतं तुमचे यूज टू कंट्रोल ऍक्सेस अँड परमिशन. जिथे तुम्हाला काय ऍक्सेस आणि परमिशनला काय करायचं राहतं, कंट्रोल करायचं असतं, परमिशन कंट्रोल. तिथं काय यूज करता तुम्ही, काय यूज करता, DCL यूज करता. आणि त्यामध्ये कोणता आहे, त्याच्यामध्ये कोणतं येतं कमांड, एक असतं तुमचं GRANT, ग्रँड, आणि दुसरं अजून असतं रिओक. कोणतं असतं, रिओक. अशा 2 कमांड तुमच्या यूज होतात, ग्रँट आणि रिओक. या सगळ्या कमांड आपल्याला शिकायच्या आहे. ठीक आहे, TCL पण असते एक, ट्रान्झॅक्शन कंट्रोल काय लँग्वेज. समजून घ्या, नंतर तुम्हाला नाही आठवत भाई, नंतर तुम्हाला सांगितलं ना, आत्ताच नाही का रिट्राय करण्यासाठी काय यूज करतो, काय सांगितलं का तुम्ही, माहिती जर तुम्हाला पण तरी तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये नाही बोलू शकत. याचं रिझनच आहे की तुम्हाला त्या प्रकारे ही गोष्ट लक्षात नाही राहते, कारण तुम्ही रिव्हिजन नाही करत आहे. डायरेक्ट आज आले तुम्ही. ठीक आहे, लँग्वेज मी शिकवलं नाही म्हणजे काय, तुम्ही कॉलेजमध्ये काही केलंच नाही का, असा पण प्रश्न आहे. बरोबर आहे की RDMS होतं ना, असं होऊ शकत नाही कोणत्याच. यूज टू मॅनेज ट्रान्झॅक्शन. ठीक आहे, ट्रान्झॅक्शन मॅनेज करण्यासाठी आपण यूज करत असतो.
त्यामध्ये तुमचं येतं कमिट, एक असतं तुमचं रोल बॅक आणि अजून एक असतं तुमचं सेव्ह पॉइंट. ठीक आहे, सेव्ह पॉइंट आपण हे पुढं ॲडव्हान्स एसक्यूएल मध्ये या गोष्टी शिकू. तर ह्या 3 कमांड तुमच्या यूज होतात. कोणत्या कोणत्या आहे परत एकदा रिव्हिजन करा. सगळ्यात पहिले कोणतं आहे? DDL, डेटा डेफिनेशन लँग्वेज, यूज टू डिफाईन मॉडिफाय द डेटाबेस स्ट्रक्चर, क्रिएट, ड्रॉप, अल्टर आणि ट्रंकेट. नंतर काय असं तुमचं इन्सर्ट, डिलीट आणि अपडेट. याला कोणत्या म्हणतात? DML कमांड म्हणतात. DQL म्हणजे कोणत्या? सिलेक्ट, डेटा क्वेरी लँग्वेज. DCL म्हणजे काय? डेटा कंट्रोल लँग्वेज. त्याच्यामध्ये काय येतं की तो ऍक्सेस किंवा परमिशनला कंट्रोल करतो, ग्रँट आणि रिवोक असतं. TCL म्हणजे काय? ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज, यूज टू मॅनेज अ ट्रान्झॅक्शन, जसं कमिट, रोल बॅक आणि सेव्ह पॉइंट. ठीक आहे, तर इथं तुमचा यूज केलं जातं. पण डेटाबेसचा रिअल लाईफ मध्ये यूज कुठं कुठे आहे मला जो सांगाल. सगळ्यात मेन म्हणजे की तुम्ही एक वेबसाईटच घ्या. ठीक आहे, एक वेबसाईट घ्या कोणती पण. एक असतं तुमचं फ्रंट एंड. काय असतं? फ्रंट एंड असतो. एक असतं तुमचं बॅक एंडचं लॉजिक. काय असतं? बॅक एंड लॉजिक. आणि ह्या लॉजिकद्वारे तुम्ही जिथून डेटा आणता तो असतो तुमचा, काय असतो तुमचा? डेटाबेस. ठीक आहे, हा काय तुमचा? डेटा बेस. इथून तुम्ही काय करता? एखादी फ्रंट एंडवरून रिक्वेस्ट पाठवता. जसं की तुम्ही सांगितलं की लॉग इन करताना काय येतं तुमचं? इथं असतं तुमचं युजर नेम आणि इथं असतं तुमचा पासवर्ड. इथं तुम्ही लॉग इनचं बटन एक असं समजा. ठीक आहे, तुम्ही काय केलं की युजर नेम टाकलं, पासवर्ड टाकलं, पण इथं बॅकएंडमध्ये काय चेक होईल की तुम्ही याच्या आधी जे युजर नेम टाकलेले, ठीक आहे, याच्या आधी जे युजर नेम टाकलेले, काय युजर नेम तुमचं? समजा RJ, आणि इथं काय टाकलं मी? RJ, आणि इथं काय टाकलं की 1 2 3 तुमचा पासवर्ड आहे. मग इथं तुम्ही क्वेरी टाकली की याचं युजर नेम आणि पासवर्ड दे. मग त्यांनी काय केलं? RJ आणि 1 2 3 ही जी आधी तुम्ही नवीन अकाउंट क्रिएट करताना, रजिस्टर करताना जो आपण पासवर्ड आणि हे टाकलेला आहे तो इथं आणाल आणि इथं कम्पेअर होईल. इथं कम्पेअर येईल. तुम्ही जेव्हा नंतर लॉग इन करायला जाशाल, इथं जे टाकलंय, समजा तुम्ही RJ आणि 1 2 3 टाकलंय का, मग तो इथं गेला. इथून आल्यानंतर ही रिक्वेस्ट इथे येऊन चेक झाली, चेक झाल्यानंतर इथं कम्पेअर झालं की तुमचा युजर नेम इज इक्वल टू युजर नेम आहे का, पासवर्ड इज इक्वल टू पासवर्ड आहे का, आणि मग तुम्हाला एक रिस्पॉन्स मिळाला की लॉग इन सक्सेसफुल. तर याच्यामध्ये पुढे यूज झाला तुमचा डेटाबेस, डेटा स्टोअर करणं, तिथून रिट्राय करणं. इथे सगळ्या ठिकाणी काय होणार आहे? यूज होणार आहे. आणि हे काय असतं तुमच्या मध्ये जे काम करते, डेटा आणायचं आणि न्यायचं काम करायचं कोण करतं? API तुमचं करत असतं. ठीक आहे, आणि ते API आपण इथे लिहित असतो. आणि याच्यासाठी कोणती कोणती टेक्नॉलॉजी यूज केली जाते? स्प्रिंग बूट, अजून एक असतं Node.js. पायथॉन मध्ये तुमचं येतं Django, आपल्याला जे शिकायचं आहे ते. अजून तुमचं फ्लास्क, फास्ट API. ठीक आहे, आणि डेटाबेससाठी माहितीच आहे तुम्हाला MySQL, आणि आपण जो यूज करणार आहे तो PostgreSQL, आणि अजून Oracle. ठीक आहे, हे आपले असतात. फ्रंट एंड मध्ये काय असतं तुमचं? React.js सगळ्यात पॉप्युलर आहे. Angular असू शकतं तुमचं. ठीक आहे, इथं यूज झालं तुमचं. तर असे जे पण ऍप्लिकेशन आहे, जसं की बँकिंग सिस्टीम मध्ये तुम्ही बघितलं असेल. ठीक आहे, बँकिंग सिस्टीम मध्ये किती जरी सॉफ्टवेअर आहे का तिथं तुमचं हे यूज होत असतं. तर ऍप्लिकेशन तुम्ही लिहून घ्या. रिअल वर्ल्ड ऍप्लिकेशन, रिअल वर्ल्ड ऍप्लिकेशन मध्ये तुमचं येतं काय येतं रे? सगळ्यात पहिलं तुम्ही बघितलं तर एक गोष्ट येते ती म्हणजे बँकिंग सिस्टीम मध्ये तुमचं यूज होतं. कुठं यूज होतं? बँकिंग सिस्टीम मध्ये. बँकिंग सिस्टीम मध्ये कुठं यूज होतं? तुम्ही बघा की कस्टमर इन्फॉर्मेशन, ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड आणि अकाउंट डिटेल स्टोअर करण्यासाठी तुमचं यूज होतं. दुसरं म्हणजे की ई-कॉमर्सच्या वेबसाईटमध्ये, आताच मी तुम्हाला सांगितलं ई-कॉमर्स मध्ये कसं यूज होत असेल. ठीक आहे, तिसरी गोष्ट म्हणजे काय आहे तुमचं? सोशल मीडिया. सोशल मीडिया म्हणजे की युजरचा अकाउंट क्रिएट करणं, इंस्टाग्राम वगैरे हे पण डेटाबेस यूजच करता ना, बरोबर आहे. अजून नंतर तुम्ही म्हणू शकता की एज्युकेशनल सिस्टीम मध्ये यूज केलं जातं. एज्युकेशन कितीतरी ऍप्लिकेशन आहे, तिथं पण तुम्ही हे करताच ना, एज्युकेशन सिस्टीम. आणि नंतर काय तुमचं फिफ्थ काय तुमचं? हेल्थ केअर तुम्ही केलं. ठीक आहे, आणि पॉप्युलर SQL डेटाबेस ते पण झालं आपलं. करिअर ऑपॉर्च्युनिटीज कशामध्ये येईल तुम्हाला? सगळ्या यांच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जितके पण घ्या तिथेच डेटाबेस तुमचा यूजच होणार आहे. सायबर सिक्युरिटी सोडून तिथं पण होतं SQL इंजेक्शन शिकण्यासाठी. SQLचं माहिती पाहिजे तुम्हाला, बेसिक नॉलेज. ठीक आहे, तर नेक्स्ट लेक्चरला आपण हेच घेणार आहे की काय घेणार आहे की SQLचं, पोस्टग्रेस्क्यूएलचं जे आपण डेटाबेस आहे, कोणता DBMS सॉफ्टवेअर यूज करणार आहे आपण?
कोणता यूज करणार आहे? पोस्टग्रे एसक्यूएल. आणि याचं इन्स्टॉलेशन नेक्स्ट लेक्चरमध्ये होणार आहे. पूर्ण एसक्यूएल हे आज जेवढं सांगितलं तेवढं, याच्यानंतर अजून बेसिक एसक्यूएल तुमचं ॲडव्हान्स एक्सेल सगळं सगळं डेपमध्ये आपल्या इथं कव्हर होणार आहे. तुम्ही जेवढ्या कन्सिस्टन्सीने काम करशाल तेवढं तुमच्यासाठी बेटर राहील. ठीक आहे, मी डेलीचं जेवढं लिहून देतोय तेवढं तुम्हाला काही प्रॅक्टिस क्वेश्चन देतोय, हां ते तेवढं तुम्हाला गरजेचं आहे. ठीक आहे.